यावर ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा यांनी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. दोन बंधू एकत्र येत असतील तर ही समाधानाची बाब असल्याचं चंदू मामांनी म्हटलंय. ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी माणसाचं भलं होईल असंही त्यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीने. मामा नमस्कार आहे तुमचा एबीपी माझामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही दोन्ही जणांचं वक्तव्य ऐकलेलं आहे का? बरोबर. हो, दोघांचे मी आता याच्यावर ऐकलं, टीव्हीवर ऐकलं. तर मी प्रत्यक्ष नव्हतो, मी गेलो होतो डेंटिस्टकडे. पण त्याच्यानंतर तुमच्यासारख्यांचे बरेच फोन आले आणि एक आनंदाची बातमी मला मिळाली. याविषयी मी खूप समाधानी आहे. सतत तुम्ही आशावाद दाखवत असतात की राज आणि उद्धव एकत्र येणार. आम्हीही अनेक शिवसैनिकांशी मनसैनिकांशी चर्चा करतो, एकत्र येणार का? सगळ्यांच्या मनात कुतूहल आहे, इच्छा आहेत की एकत्र यायला हवेत, पण होत का नाही? नाही, आता झालं ना. शेवटी काय, लेट बेटर दॅन नेव्हर. वेळ लागला, काळ गेला, बऱ्याचशा गोष्टी चांगल्या वाईट झाल्या. ते आता सगळं झालं गेलं, गंगेला मिळालं असं होऊन दोघांची मनं आणि विचार जर एकत्र होत असतील तर मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं नक्कीच भलं होईल. सरळ कोणीही मैत्रीचा किंवा मग एकत्र येण्याचा हात दाखवलेला नाही. राज ठाकरे म्हणतात की आम्ही तयार आहोत, पण त्यांची इच्छा आहे का? पुन्हा प्रश्नचिन्ह. इथून हे म्हणतात की किरकोळ भांडणं आम्ही बाजूला ठेवायला तयार आहोत, पण अटी शर्ती वापस उपस्थित केल्या जातात. त्यामुळे पुन्हा एकदा ती दरी तर तशीच आहे ना. दरी शेवटी अटी शर्ती जरी असल्या तरी त्याला सुद्धा पर्याय आहेत, त्याला सुद्धा मार्ग आहेत, त्याला सुद्धा एक कारणं होऊ शकतील. पण याच आपण शुभ बोलणाऱ्यासारखं आपण करायचं आणि सगळं चांगलं होईल आणि महाराष्ट्राला चांगले दिवस येतील, एवढीच आपली तुझ्या चरणी प्रार्थना आहे. खरं तर याच मुद्द्यावर अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक म्हणत होते की महाराष्ट्राला चांगले दिवस येतील, मुंबईच्या महापालिकेवर नवं राज्य येईल. तुम्हाला वाटतं हे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सक्सेसफुल होईल? नाही, हे बघा, मला राजकारणामध्ये मी या जास्ती निवडणुकीमध्ये जास्ती रस घेत नाही. मला एकच आहे, दोघंही भाचे अरे मामा म्हणून एकत्र येणं, दोघांनी व्यवस्थित महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी भलं करणं, हीच माझी इच्छा आहे. 17 पासून युतीच्या चर्चा, 2017ला बाळा नांदगावकर आणि अनिल देसाई यांची भेट, तिथून सुरू झालेल्या चर्चा आणि त्या पुन्हा फिसकटल्या. एवढा मोठा तो 3 आणि हे 5, 8 वर्षाचा काळ उलगडलाय तरीही युती का होत नाहीये? म्हणजे तुम्हाला का वाटतंय? नाही, युती का होत नाही याचं कारण तेच झालं ना, समज गैरसमज. म्हणून त्या दोघांनी आज सांगितलं ना, चिल्लर ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या दोघंही बाजूला करायला तयार आहेत. ह्याच्यातच सगळं आलं ना. बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्या की त्याच्यात काय कारणं पण नव्हती इतकं ताणायला. पण ठीक आहे, झालं गेलं, विसरून जा ना. आणि चांगलं याचा आपण विचार करूया. आणि साहेबांना जो एक शांतिमय, साहेबांना साहेबाचा जो आनंद झाला असता तो दिवस लवकरच येईल अशी माझी अपेक्षा आहे. तर हाच मुद्दा आहे माझा की बाळासाहेब ठाकरे जेव्हा हयात होते त्यावेळेस राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळेस अनेक लोक बाहेर पडत होते, भुजबळ, त्याच्यानंतर राणे, मग राज ठाकरे, असे सगळे गेले. आणि त्याच्यानंतर मग बाळासाहेबांचं राहिलेलं ते सगळं एकत्र करण्याचा प्रयत्न तो अद्यापही पूर्ण झालेला नाही. यंदा होईल का? नाही, होईल याची आपण, हे बघा, शेवटी माणसाने आशावादी राहावं. आपल्याला डे 1 पासून मला वाटत होतं एकत्र यावं, पण त्याला मी सांगितलं ना, काही कारणास्तव वेळ लागला. पण आता तो थोडंसं अंधुक असं आपल्याला सूर्यप्रकाशी किरणं दिसायला लागले आहेत. त्यालाच आपण नमस्कार करून सूर्य लवकर उगवेल असं आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. ह्या चर्चांमध्ये कुटुंबात आता नेमकं वातावरण कसं आहे? कुटुंबात आनंदाचं वातावरण झालंय का? कारण की तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा एकंदरीत आनंद आम्हाला पाहायला मिळतो. आनंद तर मला जसं कुठच्याही वडिलांना किंवा कुठच्याही मामाला 2 भाचे भांडतायत हे बघवत नाही ना. आणि जेव्हा ते एकत्र येतात त्यावेळी आनंद दिसणारच ना. आणि त्यातल्या तर आज मी डेंटिस्टकडे जाऊन आल्यामुळे, डेंचन नवीन असल्यामुळे तो आनंद तुम्हाला जास्ती वाटत असेल. नक्कीच चांगले दिवस येतील. चंदू मामाचे आशीर्वाद कसे असतील? चांगले आहेत. आमचे आशीर्वाद किंवा देवाचे आशीर्वाद, माचे, आमच्या आईचे, साहेबांचे, ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मराठी माणसाचे
ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुवर्ण काल येईल असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी होते चंदू मामा. त्यांनी आपल्याशी सविस्तर संवाद साधलेला. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. दरम्यान याविषयी मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं पाहूया.